स्टुडंट्स, MPBTच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माय नेम इज सोनाली लोंढे आणि माझा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री, जे की तुम्हाला माहीत आहे. आज आपण केमिस्ट्रीचा 12th सिलेबस नवीन स्टार्ट करत आहोत. तर आपल्याला 12वीमध्ये एकूण चॅप्टर आहेत 16. त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत सॉलिड स्टेट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर सॉलिड स्टेट अँड प्रॉपर्टीज, टाइप्स ऑफ द सॉलिड, की ज्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. आता सॉलिड स्टेट हा एक पहिला चॅप्टर आहे, जो की सिलेबसचा फर्स्ट सेक्शनचा हा पहिला चॅप्टर आहे. आता सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर याच्यावरून एक तुम्हाला क्लिअर आला असेल बाबा हे काय आहे, तर स्टेट ऑफ मॅटर आहे. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय, तर पदार्थांच्या अवस्था. पदार्थांच्या अवस्था किती आहे, तर 3 आहे. त्याच्यामध्ये पहिली कोणती आहे, तर सॉलिड स्टेट, दुसरी कोणती आहे, तर लिक्विड स्टेट, आणि तिसरी कोणती आहे, तर गॅसियस स्टेट. ठीक आहे. आता सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट आपण ह्याच्या अगोदर प्रिव्हियस 11ला आपण पाहिलं होतं. या तिन्ही स्टेट म्हणजे काय, किंवा त्याचं मिनिंग काय आहे, किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. तर ठीक आहे. तर आपण फक्त आज काय करूया, शॉर्टमध्ये बघूया. तर सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर अशी एखादा पदार्थ किंवा असा एखादा पदार्थ की ज्याला डिफायनाइट शेप असतो, ज्याला डिफायनाइट व्हॉल्यूम असतो. तर फॉर एक्झाम्पल काय, हा एक चॉक आहे माझ्या हातामध्ये, त्याला मी सॉलिड म्हणलं कारण का त्याला डिफायनाइट शेप आहे, याला डिफायनाइट व्हॉल्यूम आहे. म्हणजे हा आयडेंटिफिकेशन झालं एखाद्या सॉलिडचं, की ज्याला डिफायनाइट शेप असतो, ज्याला डिफायनाइट व्हॉल्यूम असतो, तो म्हणजे सॉलिड. पण लिक्विड म्हणजे काय, मग त्याला डिफायनाइट शेप हा नसतो, पण डिफायनाइट व्हॉल्यूम हे असतं, त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड. फॉर एक्झाम्पल काय असेल, मिल्क असेल, अदरवाईज वॉटर असेल. ज्या भांड्यामध्ये तुम्ही त्याला टाकता त्या भांड्याचा आकार त्याला मिळतो. याचा अर्थ काय, त्याला डिफायनाइट हे व्हॉल्यूम आहे, पण डिफायनाइट शेप नाही. आणि तिसरी स्टेट कुठली आहे, तर गॅसियस स्टेट, की ज्याला डिफायनाइट शेपही नाही आहे आणि डिफायनाइट व्हॉल्यूम पण नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, गॅसियस स्टेट. ठीक आहे. तर आज आपल्याला बघायचे आता या चॅप्टरमध्ये सॉलिड स्टेट कसं डिफाईन केलेलं आहे, किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आज आपल्याला बघायचे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा काय आहे, डेफिनेशन ऑफ सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेट म्हणजे काय, आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, हा चॉक आहे, एक सॉलिड आहे. सॉलिड मी ह्याला का म्हणलं, तर याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे काय, तर लहान लहान कण. याच्यामध्ये जे काही लहान लहान कण आहेत डस्टचे, ते अगदी एकमेकांच्या कशा आहेत, तर जवळ आहेत. म्हणजे त्यांच्यामधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कसा आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. तर सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर दॅट स्टेट ऑफ मॅटर in which constituent particles are the bonded with strong force of attraction. बघा मी डेफिनेशन लिहिते. तर सॉलिड स्टेट म्हणजे काय, तर दॅट स्टेट ऑफ मॅटर in which constituent particles bonded with strong force of attraction. ठीक आहे. तर सॉलिड स्टेट म्हणजे काय, दॅट स्टेट ऑफ मॅटर इन विच कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर बॉन्डेड विथ स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे याच्यामध्ये जे काही लहान लहान पदार्थांचे कण आहेत किंवा जे काही डस्ट आहेत, ते कसे आहेत, एकमेकाला टाईटली बॉन्डेड आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, सॉलिड स्टेट. आता आपल्याला पुढे बघायचं काय आहे, नेक्स्ट पॉईंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सॉलिड स्टेट म्हणजे काय हे बघितलं आपण. आता काय बघायचं आपल्याला, प्रॉपर्टीज, जे की प्रिव्हियसमध्ये म्हणजे आपण 11ला बघितलं होतं. फक्त एक थोडंसं रिवाईज म्हणून बघूयात आपण. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ठीक आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये पहिला पॉईंट काय आहे, तर सॉलिड तुम्ही आयडेंटिफाय कसा करता, की ज्याला डिफायनाइट शेप आहे, ज्याला डिफायनाइट व्हॉल्यूम आहे, त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड. तर प्रॉपर्टीज म्हणजेच काय, तर त्याचा एक गुणधर्म आहे. पहिला गुणधर्म काय, विच हॅव किंवा इट हॅव डिफायनाइट शेप अँड व्हॉल्यूम. ठीक आहे. याची पहिली प्रॉपर्टी झाली. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, तर याची, तर दे आर नॉन कॉम्प्रेसिबल किंवा दे हॅव द लो कॉम्प्रेसिबिलिटी. आता कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल माझ्यामध्ये हातामध्ये हा चॉक आहे. ठीक आहे. हा चॉकला मी प्रेस करते. प्रेस केल्यानंतर हा दाबला जातो का, किंवा एक जर मी फॉर एक्झाम्पल मी जर स्पंज घेतला तर तो दाबला जातो, पण हा जो काही चॉक आहे तो दाबला जातोय का, नाही. म्हणजे हा कसा आहे, नॉन कॉम्प्रेसिबल आहे. तर सेकंड ह्याची प्रॉपर्टी काय आहे, तर दे have
लो कॉम्प्रेसिबिलिटी. दे हॅव लो कॉम्प्रेसिबिलिटी. तिसरी प्रॉपर्टी याची काय आहे तर दे हॅव लो डिफ्युजिबिलिटी. आता डिफ्युजिबिलिटी म्हणजे काय तर डिफ्युजन, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं डिफ्युजन म्हणजे काय तर पसरणे. आता हा चॉक जर मी इथे टाकून दिल्यानंतर तो त्याच्यामध्ये जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते सगळीकडे पसरणार आहेत का नाही, तर ते कसं आहे तर दे हॅव लो डिफ्युजिबिलिटी. तर दे हॅव लो डिफ्युजिबिलिटी म्हणजे ते काय आहे तर पसरत नाही. ठीक आहे. चौथी प्रॉपर्टी ह्याची काय आहे तर दे हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. आता ह्याला हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट का असतं बघा. फॉर एक्झाम्पल जर मी शुगरचे पार्टिकल्स घेतले तर ते शुगरचे पार्टिकल्स, आता तुम्ही पाणी थोडंसं एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकली आणि त्याला तुम्ही हीट केली, ते लगेच बॉईल होतं का नाही, त्याच्या ठराविक टेम्परेचरला ते काय होतात बॉईल होतात. म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा कसा असतो सॉलिडचा हाय असतो. याचं रिझन काय आहे तर दे हॅव द स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये काय आहे तर स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे ते काय आहेत तर त्यांचा MP आणि BP कसा असतो जास्त असतो. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे तर दे हॅव हाय MP दॅट इज मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे दे आर द गुड कंडक्टर्स ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर सॉलिड्स कसे असतात तर गुड कंडक्टर्स ऑफ द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. नेक्स्ट याची प्रॉपर्टी आहे तर दे हॅव लो फ्लेक्झिबिलिटी. तर जे काही सॉलिड्स असतात त्यांचे फ्लेक्झिबल म्हणजे काय वाकणे, तर ते कसे असतात तर सॉलिड्स हे फ्लेक्झिबल होत नाहीत, म्हणजे दे हॅव लो फ्लेक्झिबिलिटी. ठीक आहे. तर हे झालं सॉलिड म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, नोट डाऊन करा. नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. नेक्स्ट पॉईंट काय आपला आहे टाइप्स ऑफ सॉलिड. आता टाइप्स ऑफ सॉलिड किती आहे तर 2 प्रकारचे आहेत जे की मी इथे दिलेले आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. आता हे टाइप्स ऑफ सॉलिड जे की आपल्यासाठी नवीन पॉईंट आहे तर क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. आता दोघांमध्ये तर सॉलिड दिसते, इथं पण सॉलिड आहे आणि इथं सॉलिड आहे, पण या दोन जे काय आहेत अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला बघायचे. तर टाइप्स ऑफ सॉलिडचे 2 टाइप्स आहेत. पहिला आहे क्रिस्टलाइन आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. आता बघा ह्या दोघांमध्ये डेफिनेशन आणि त्यांचा डिफरन्स आपण ॲट अ टाइम बघणार आहोत. तर आता क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय बघा. आता फॉर एक्झाम्पल माझ्या ह्याच्यामध्ये हातामध्ये चॉक आहे, हा एक प्रकारचा सॉलिड आहे. ठीक आहे. आणि दुसरं मी एखादा सॉलिड घेते, फॉर एक्झाम्पल मी मार्बल कन्सिडर केले. तर दोघांचे जर तुम्ही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स बघितले म्हणजे दोघांमध्ये जे काही घटक आहेत ते जर बघितले तर ते कसे आहेत सेम आहेत. म्हणजे हा जो काही चॉक आहे तो कशापासून बनलेला आहे तर कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेला आहे. आणि जे की मार्बल आहे त्या मार्बलमध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये पण कोण आहे किंवा त्याच्यामध्ये घटक म्हणजे हा कोण आहे तर कॅल्शियम कार्बोनेटच आहेत. तर दोघांचे कंटेंट तर सेम आहेत, पण हा जो काही मार्बल आहे तो इझिली ब्रेक होतो का, कट होतो का, नाही होत. पण हा जो काही क्रिस्टल आहे तो काय होतो इझिली ब्रेक होतो.
म्हणजे डिफरन्स तुम्हाला समजला असेल तर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची अरेंजमेंट कशी असते तर रेग्युलर असते, त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड. की ज्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सचे अरेंजमेंट जिथं रेग्युलर असते तो म्हणजे कोण झाला क्रिस्टलाइन सॉलिड. आणि ज्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे काय आहेत त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत त्यांची अरेंजमेंट ही ज्यावेळेस इरेग्युलर असेल तो म्हणजे कोण झाला अमॉर्फस सॉलिड. तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किंवा रेग्युलर अरेंजमेंट of constituent particle for long range. बघा हा शब्द मी नवीन ऍड केलाय फॉर लॉंग रेंज. तर फार जास्तीच्या काळासाठी ह्यांच्यामध्ये जी काय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत तर त्यांची अरेंजमेंट कशी असते, फॉर लॉंग रेंज कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असते ती पण रेग्युलर अरेंजमेंट असते. आणि अमॉर्फस सॉलिडमध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची अरेंजमेंट कशी असते, इरेग्युलर असते. म्हणजे अमॉर्फस मध्ये तुम्ही काय सांगणार मग, इरेग्युलर किंवा रेग्युलर अरेंजमेंट ऑफ constituent particles for short range. म्हणजे ठराविक काळासाठी जी काही ह्यांच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची अरेंजमेंट ही कशी असते, रेग्युलर असते. फार ठराविक काळासाठी त्याला आपण काय म्हणतो अमॉर्फस सॉलिड. आणि लॉंग रेंजसाठी त्याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते रेग्युलर अरेंजमेंट असते. लॉंग रेंजसाठी त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता अमॉर्फस सॉलिड आणि क्रिस्टलाइन सॉलिड हे तर तुम्हाला समजलं असेल. अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स फॉर लॉंग रेंज. आणि अमॉर्फस क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय, तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स फॉर अ लॉंग रेंज. अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड पार्टिकल्स फॉर अ शॉर्ट रेंज. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी एक दोन पार्टिकल्स घेते. हा माझ्या हातामध्ये कसल्या कलरचा चॉक आहे, तर पिंक कलरचा आहे, जे की तुम्हाला मे बी दिसतही असेल, कदाचित दिसत नसेल. तर दुसरा मी घेतला पार्टिकल ब्ल्यू कलरचा, नंतर मी पार्टिकल घेतला पिंक कलरचा, नंतर मी पार्टिकल घेतला ब्ल्यू कलरचा, हा पिंक कलरचा आणि हा ब्ल्यू कलरचा. ठीक आहे. आता मी हा एक दोन पार्टिकल्स घेतले किंवा ह्यांची जी काय अरेंजमेंट आहे ती कशी आहे, रेग्युलर आहे. रेग्युलर आहे मी ह्याला रेग्युलर का म्हटलं, तर एक आहे जो हा पिंक आहे, दुसरा पार्टिकल आहे ब्ल्यू आहे, पहिला पिंक आहे मग ब्ल्यू आहे मग पिंक आहे मग ब्ल्यू आहे. ठीक आहे. नेक्स्ट मी काय करते, तर यांच्यामध्ये हा दोघांच्या मिडल पोझिशनला एक ब्ल्यू पार्टिकल टाकते. ह्या दोघांच्या पोझिशनला मी मध्ये काय करते, एक पिंक पार्टिकल टाकते. याच्यामध्ये हा पुन्हा ब्ल्यू, हा पिंक, हा ब्ल्यू. ठीक आहे. परत मी काय करते, या ब्ल्यूच्या खाली हा तिसरा पार्टिकल घेते, ब्ल्यू पिंकच्या खाली पिंकच घेते, ह्या ब्ल्यूच्या खाली ब्ल्यू घेतला, नंतर हा पिंक पार्टिकल, हा ब्ल्यू वन, पिंक अँड ब्ल्यू. आता इथं मी काय केलेली आहे, अरेंजमेंट काढलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते, याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स आहेत. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर आहे. समजा हा कॅटायन असेल तर हा आनायन असेल, हा कॅटायन असेल तर हा आनायन असेल, तसंच हा कॅटायन असेल तर हा आनायन असेल, हा कॅटायन असेल तर आनायन असेल. म्हणजे ज्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट जिथे रेग्युलर असते तो म्हणजे कोण झाला, क्रिस्टलाइन सॉलिड. त्याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स, फॉर एक्झाम्पल इथे मी जर ब्ल्यू घेतला, समजा इथे जर पिंक असेल, परत इथे जर ब्ल्यू असेल, तर यांची अरेंजमेंट कशी असते, तर डिस्टर्ब्ड असते, म्हणजे इरेग्युलर अरेंजमेंट असते. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, अमॉर्फस सॉलिड. ठीक आहे. तर हा जो काही चॉक आहे, या चॉक मधले जे काही पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, इरेग्युलर आहे, म्हणून हा इझिली ब्रेक होतो. आणि जे मार्बल्स असतात त्यांच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे कसे असतात, रेग्युलर असतात, किंवा त्यांची अरेंजमेंट ही कशी असते, फॉर लॉंग रेंज असते, म्हणून ते कसे असतात, ते काय होतात, इझिली कट होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट याचा डिफरन्स काय आहे बघा, तर हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, ट्रू सॉलिड्स. ठीक आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स हे सगळे जे असतात ते कसे असतात, ट्रू सॉलिड्स असतात. आणि अमॉर्फस सॉलिड जे असतात त्याला आपण काय म्हणतो, स्युडो सॉलिड्स किंवा सुपर कूल्ड लिक्विड. आता बघा,
ट्रू सॉलिड्स म्हणजे काय आता की यांचे जे काय अरेंजमेंट आहे ती कशी रेग्युलर आहे म्हणून त्याला ट्रू सॉलिड म्हणलेलं आहे. पण हे कसे आहेत तर सुडो सॉलिड्स आहेत. आता सुडो सॉलिड्स म्हणजे काय, हे इझिली ब्रेक होतात. त्याचं रिझन काय बघा, फॉर एक्झाम्पल हे काच, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण ग्लास. हे ग्लास हे काय आहे, ते क्रिस्टलाइन सॉरी अमॉर्फस सॉलिड आहे की ज्याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर एकच काच तुम्ही काय करा, एक काचेचा तुकडा घ्या आणि त्याचं ऑब्झर्वेशन मॅक्सिमम 7 ते 8 वर्ष करा. तुम्हाला हळूहळू काय होईल, ते वरची जी काय काचेची थिकनेस आहे ती कमी कमी झालेली असेल, म्हणजे त्यांचा जो काही खालचा बेस आहे तो तुम्हाला ब्रॉड दिसेल आणि वरची जी काही थिकनेस आहे ती एकदम तुम्हाला काय होईल, पातळ दिसेल. म्हणजे हळूहळू ते काय होतात, त्यांची जी काही वरच्या साईडची जी काही थिकनेस आहे ती हळूहळू कमी झालेली असते. याचं रिझन काय आहे तर ते कसे असतात, सुडो सॉलिड्स असतात. म्हणजे ते कशापासून तयार झालेले असतात तर सुपर फ्लुइड लिक्विड पासून तयार झालेले असतात. म्हणून हे अमॉर्फस सॉलिड जे काय आहेत ते म्हणजेच कोण असेल तर ग्लास असेल, रबर असेल, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर हे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात तर आपण ट्रू सॉलिड म्हणतो. अमॉर्फस सॉलिडला आपण काय म्हणतो, सुडो सॉलिड्स म्हणतो किंवा सुपर फ्लुइड लिक्विड म्हणतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल किंवा नेक्स्ट ह्याचा डिफरन्स काय बघा, ह्याचा जो काय मेन डिफरन्स आहे तो क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड्स जे काय आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, हाय असतो. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे काय तर त्यांच्या फिक्स ठराविक टेम्परेचरलाच ते काय होतात, मेल्ट होतात. आता फॉर एक्झाम्पल जर मी घेतलं, शुगर घेतली, मी एक 10 चमचे साखर घेतली आणि एका पातेल्यामध्ये जर टाकली, ते लगेच बॉइल होतात का, नाही होत. म्हणजे त्यांच्या ठराविक जे काय त्या शुगरचा मेल्टिंग पॉईंट आहे त्या टेम्परेचरलाच ते काय होतात, मेल्ट व्हायला सुरुवात होतात. याचा अर्थ काय तर ह्या जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्यांच्या फिक्स्ड टेम्परेचरला होतात, काय होतात, ते मेल्ट होतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, यांचा एमपी आणि बीपी कसा असतो तर दे हॅव हाय एमपी. याच्यामधला मेन डिफरन्स जर तुम्ही कन्सिडर केला तर दे हॅव द हाय एमपी. किंवा फॉर एक्झाम्पल जर मी एखादा सबस्टन्स घेतला जो की 120 डिग्री सेल्सिअसचं जर टेम्परेचर असेल तर त्या 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरलाच मेल्ट होतो. म्हणजे फिक्स्ड मेल्टिंग पॉईंटला त्याचं काय होतं, तो मेल्ट होतो. त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड. पण जर मी अमॉर्फस सॉलिडचं एखादं एक्झाम्पल घेतलं, कन्सिडर करा मी फॉर एक्झाम्पल प्लास्टिक घेतलं आणि प्लास्टिकला मी जर हीट केली तर तुम्ही ऑब्झर्वेशन करा, आधी प्लास्टिक काय होतं, थोडंसं गरम होतं आणि नंतर ते काय होतं, जसं तुम्ही त्याला टेम्परेचर द्याल तसं ते मेल्ट व्हायला सुरुवात होतं. म्हणजे त्याचं टेम्परेचर हे फिक्स आहे का, नाहीये. म्हणजे जे अमॉर्फस सॉलिड्स असतात त्यांचं टेम्परेचर हे फिक्स नाहीये, म्हणजे ते मेल्ट होतात. सॉलिडचं कन्वर्जन हे लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं कन्वर्जन हे गॅसियसमध्ये होतं. पण ज्यावेळेस तुम्ही सॉलिडचं कन्वर्जन जेव्हा लिक्विडमध्ये करता तर त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते फिक्स्ड नसतं. तर आपण काय म्हणतो, अमॉर्फस सॉलिड. तर अमॉर्फस सॉलिड्समध्ये काय सांगणार मग, दे डू नॉट हॅव फिक्स्ड टेम्परेचर किंवा एमपी म्हणलं तरी चालतंय, मेल्टिंग पॉईंट म्हणलं तरी चालतंय. म्हणजे त्यांची जी काही रेंज जर तुम्ही बघितली मेल्टिंग पॉईंटची तर ते नियर अबाउट 100 डिग्री सेल्सिअस पासून ते 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढं जर टेम्परेचर गेलं तेव्हा ते काय होतात, जे हे सुडो सॉलिड्स असतील किंवा जे हे अमॉर्फस सॉलिड्स आहेत ते काय होतात, मेल्ट व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे, याचा नेक्स्ट पॉईंट आहे बघा चौथा. आता हा जो काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे याचा सगळ्यात मेन डिफरन्स किंवा हा अमॉर्फस सॉलिड आहे यांचा मेन डिफरन्स काय आहे तर दे आर अनआयसोट्रॉपिक. बघा मी काय लिहिते, दे आर अनआयसोट्रॉपिक. आणि हे जे काय अमॉर्फस सॉलिड्स असतात तर ते कसे असतात, दे आर आयसोट्रॉपिक. आता बघा इथं दोन शब्द लिहिले, अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक. आता अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिकचा डिफरन्स बघा, इथे मी लिहिते अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय, हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज in different direction. Different physical properties in different direction. आणि याचा आयसोट्रॉपिकचं मीनिंग काय आहे, हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीसाठी मी पीपी लिहिलेला आहे, तर सेम फिजिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन. बघा अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय,
हाव द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन. आता डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, फॉर एक्झाम्पल थर्मल कंडक्टिव्हिटी असेल, अदरवाईज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल. तर ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची जर डायरेक्शन चेंज झाली तर त्यांच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा काय होतात? चेंज होतात. बघा आता फॉर एक्झाम्पल इथं मी काय केलेली आहे, एक रेग्युलर अरेंजमेंट घेतली जी की तुम्हाला इथे दिसते. तर याच्यामध्ये जर मी स्ट्रेट फॉरवर्ड इथे जर हे जी काय अरेंजमेंट आहे मी ही जर स्ट्रेट कन्सिडर केली, ठीक आहे, ही जी काय अरेंजमेंट आहे मी काय केली? स्ट्रेट कन्सिडर केली. तर याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठले कुठले आले? हा पिंक वाला आला, नंतर ब्ल्यू आला, मग पिंक आला, मग ब्ल्यू आला, मग पिंक आला, मग ब्ल्यू आला. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जी काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अरेंजमेंट आहे किंवा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची जी काय अरेंजमेंट आहे ती कशी आहे? डिफाईन्ड आहे किंवा रेग्युलर आहे. म्हणजे यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. किंवा जर मी ही अरेंजमेंट कन्सिडर केली तर याच्यामध्ये तुम्हाला पार्टिकल्स कुठले दिसतील? हा ब्ल्यू असेल, नंतर पिंक आहे, नंतर परत पिंक आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कसे आहेत? डिफरंट आहेत. त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. कन्सिडर करा मी ही अरेंजमेंट काय केली? कन्सिडर केली. तर याच्यामध्ये कोण आहे? हा ब्ल्यू आहे, हा ब्ल्यू आहे आणि हा पिंक आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कसे आहेत? डिफरंट आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज कशा असणार? डिफरंट असणार. म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जर डिफरंट असेल त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असतात? डिफरंट असतात. तर आपण काय म्हणतो? अनआयसोट्रॉपिक. आणि इथे जर मी तुम्हाला कन्सिडर केलं तर अरेंजमेंट इथं कशी आहे? इरेग्युलर आहे. इरेग्युलर अरेंजमेंट असल्यामुळे ह्यांचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कसे आहेत? डिफरंट आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? हे जे काय अमॉर्फस सॉलिड्स असतात ते कसे असतात? आयसोट्रॉपिक असतात. म्हणजेच काय? हॅव द सेम फिजिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल जर मी कन्सिडर केलं, आता मी एखाद्या लग्नामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला जर सांगितलं एक ठराविक समजा एक XYZ व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला तुम्हाला शोधायचे, तर सगळेच त्या लग्नामध्ये जे काही बॉयज असतील, जे काही गर्ल्स असतील किंवा जे लेडीज असतील, जे जेंट्स असतील आणि जे काही किड्स असतील सगळे एकत्र बसलेत आणि मी पर्टिक्युलर तुम्हाला एखाद्या माणसाला तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं, तुम्ही करू शकताल का? नाही. पण तीच जर मी अरेंजमेंट एका साईडला सगळ्या जेंट्सला बसवले, एका साईडला फक्त लेडीजला बसवले आणि मिडलला सगळ्या किड्सला बसवले किंवा लहान मुलांना बसवले आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं एका पर्टिक्युलर लेडीला काय करा? आयडेंटिफाय करा, तर तुम्ही इझिली करू शकणार आहे. कारण का? तर त्याच्यामध्ये अरेंजमेंट जी काय आहे कुणाची कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स फॉर एक्झाम्पल लेडीज असेल, जेंट्स असेल किंवा किड्स असेल यांची अरेंजमेंट जी काय आहे ती कशी आहे? डिफाईन्ड आहे किंवा रेग्युलर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही करेक्टली आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड जे काय आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जर डिफरंट असतील त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात आणि अमॉर्फस सॉलिडमध्ये त्यांचे जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांचे अरेंजमेंट कशी आहे? इरेग्युलर असल्यामुळं ते कसे आहेत? आयसोट्रॉपिक असतात. ठीक आहे, तर हा मेन डिफरन्स आपल्याला आणि हा जो काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त क्रिस्टलाइन सॉलिड्स बघायचे, अमॉर्फस सॉलिडमध्ये आपल्याला एकही पॉईंट नाहीये. त्याच्यामुळं हा जो काही डिफरन्स आहे तो व्यवस्थित समजून घ्या आणि हा नोट डाऊन करा. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे, तर हे नोट डाऊन केलंय का? सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आणि कंपल्सरी सगळ्यांनी ह्या चॅप्टर केमिस्ट्रीला एक नोटबुक सेपरेटली करायची आहे. त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरचं जे काही मी आज शिकवलेलं आहे ते सगळे व्यवस्थित लिहायचे, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचे आणि कंपल्सरी सगळ्यांनी रेग्युलर हा मला तुमचा जो काही स्टडी आहे तो आलाच पाहिजे. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथं थांबूयात. नेक्स्ट पॉईंट आपण उद्या बघूयात. ठीक आहे, थँक्यू.